नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण SSC GDचे जे पेपर आहेत ते पेपर सोल्युशन घेत आहोत आणि याच पेपर पॅटर्नप्रमाणे सध्या पेपर येत आहेत। तुम्हाला लक्षातही येत असेल आलेले पेपर देखील कुठले क्वेश्चन येत आहेत काय नाही याचा व्हिडिओ आपण संध्याकाळी अपलोड करणार आहोत। तर आज आपण 16 जानेवारी 2023 चा शिफ्ट 4 मध्ये झालेला पेपर पाहणार आहोत। तर जराही वेळ न वाया घालवता चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहिला प्रश्न आहे, जून 2022 मध्ये विरोधी पक्षांनी भारताच्या राष्ट्रपती पदासाठी उमेदवार कोण होते म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी उत्तर आहे यशवंत सिन्हा डॅश डॅश मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये च्या कलम डॅश डॅश मध्ये सूचीबद्ध आहेत। तर ते आहेत 11 आणि 51A मध्ये भारतात आंतरधर्मीय विवाह डॅश डॅशच्या कायद्यानुसार केले जातात। तर ते केले जातात विशेष विवाह कायद्यानुसार। सप्टेंबर 2022 मध्ये भारताचे 16वे अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर आर व्यंकटरमणी यांची केलेली आहे। खालीलपैकी वामन ग्रह कोणता? तर तो ग्रह आहे प्लुटो। यानंतर राज्यातील मंत्र्यांना पदांचे आणि खात्यांचे वाटप खालीलपैकी कोणाद्वारे केले जाते? तर ते केले जाते मुख्यमंत्री यांच्याद्वारे। अन्न साखळीतील जीवाच्या विशिष्ट स्थानाला काय म्हणतात? तर याला म्हणतात पोषण स्तर। 2020 समर पॅरालिम्पिकचे आयोजन डॅश डॅश यांनी केले होते। तर ते केले होते जपान यांनी केले होते। या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून कुठल्या टॉपिकवर कुठल्या घटकावरती भर द्यायचा तुम्हाला हे समजून येत असेल आणि अशाच प्रकारचा पेपर पॅटर्न यावर्षी देखील येत आहे। अशोकच्या काळात खालीलपैकी कोणती प्रांतीय राजधानी होती? तर ती राजधानी होती तक्षशिला आणि उज्जैन या दोन्ही राजधान्या होत्या अशोकाच्या काळामध्ये। चेक लिहिणारी व्यक्ती किंवा संस्था पैसे घेणारा किंवा डॅश डॅश म्हणून ओळखला जातो। तर अहर्ता म्हणून ओळखला जातो। मकर संक्रांती ही उत्तरायण सुरू करणारे प्रतीक आहे, तो डॅश डॅश रोजी साजरा केला जातो। तर तुम्हा सर्वांना याचं उत्तर माहिती असेल 14 जानेवारी। कोणत्या वर्षी ती 15 जानेवारीला येते, कोणत्या वर्षी ती 14 जानेवारीला येते। यानंतर भारतातील हरित क्रांतीची सुरुवात 1960च्या उत्तरार्धात डॅश डॅश मध्ये झाली। तर ती झालेली आहे महाराष्ट्रामध्ये। जे लोक नियमितपणे दारिद्र्य रेषेवर किंवा बाहेर राहतात त्यांच्यासाठी कोणता शब्द वापरला जातो? तर त्यांच्यासाठी चक्रीय गरीब हा शब्द वापरला जातो। खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार झारखंडशी संबंधित नाही म्हटलेला आहे? तर या ठिकाणी लावणी हा महाराष्ट्राचा आहे, तुम्हा सर्वांना माहिती असेल। आहेत कोणते कोणते? अग्नी, फगुआ, मर्दानी, झुमर हे लक्षात ठेवा। नृत्य प्रकारावरती प्रश्न येत आहेत आणि हे जे नवीन नृत्य प्रकार आहेत ते लिहून घ्या। खालीलपैकी कोणत्या भारतीय शास्त्रीय नर्तकांना संगीत नाटक अकादमी फेलो अकादमी रत्न पुरस्कार मिळालेला आहे? तर तो आहे सोनल मानसिंग यांना। यानंतर LBW हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे। शेरखानने डॅश डॅशमध्ये चौसा येथे हुमायूनचा पराभव केलेला आहे। तर 1539 साली। डॅश डॅश हे इथेनॉइक आम्लाचे रासायनिक सूत्र आहे, तर ते आहे CH2COOH। औद्योगिकदृष्ट्या विकसित शहरी केंद्रे साधारणतः कशाने वेढलेली असतात? तर ती वेढलेली असतात कृषी ग्रामीण प्रदेश। खालीलपैकी कोणती संस्था आंतरराष्ट्रीय व्यापार नियंत्रित करते? तर ती जागतिक व्यापार संघटना आहे जी आंतरराष्ट्रीय व्यापार नियंत्रित करते। यानंतर आपण सामान्य बुद्धिमत्तेवरचे प्रश्न पाहणार आहोत। दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षरसमूह येईल म्हटलेलं आहे। या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलात तर YW -2 केलेले आहेत, W नंतर U -2 केलेले आहेत, -2 केल्यानंतर काय येणार आहेत? S येणार आहेत। त्यानंतर S नंतर Q परत -2 करा, या ठिकाणी येणार M। त्यानंतर +2 केलेले आहेत थर्ड स्टेपला आणि फोर्थ स्टेपला पण +2 केलेले आहेत, म्हणजेच SMKG ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर एका विशिष्ट सांकेतिक भाषेत STORK ला URROO असे लिहिले जाते आणि ASHES ला CQKBW असं लिहिलं जातं। त्याच भाषेमध्ये BUNKE ला कसे लिहिले जाईल असं म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी जे लॉजिक आहे ते -2 त्यानंतर +3 -3 आणि +4 या प्रकारचं लॉजिक आहे। म्हणजे OSQ
DSQ आणि HI म्हणजे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आपण पेपर फास्टमध्ये बघत आहोत, जेणेकरून तुमच्यासाठी ज्यांचे पेपर आहेत त्यांना एक आयडिया येऊन जाईल की कुठल्या प्रकारचे लॉजिक येत आहेत, प्रश्न कशा प्रकारचे येत आहेत. त्यानंतर दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती आकृती येईल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 मधील आकृती येणार आहे. पर्याय निवडा जो 5व्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे, त्याच प्रकारे दुसरा अक्षरगुच्छ पहिल्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे आणि चौथा अक्षरगुच्छ तिसऱ्या अक्षरगुच्छाशी संबंधित आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे, L नंतर K दिलेला आहे म्हणजेच काय -1 केलेला आहे. C नंतर B म्हणजे -1. E मधून -1 केला तर काय येणार आहे D. त्यानंतर E आणि F चा संबंध बघितला तर +1 केलेला आहे म्हणजे J मध्ये +1 करा, K येणार आहे. D आणि K ऑप्शन नंबर 1 आणि 3 मध्ये दिसत आहे. त्यानंतर ON म्हणजे परत -1 केलेला आहे. O नंतर -1 करा, N येणार, DKN. त्यानंतर TST म्हणजे +1, अगोदर -1 त्यानंतर +1 नंतर -1 त्यानंतर +1, T मध्ये 1 प्लस केला तर काय येणार आहे U. DKNU ऑप्शन नंबर 1. X आणि Z या बहिणी आहेत. X आणि Z या काय आहेत, दोघी जणी बहिणी आहेत. Y हा Zचा भाऊ आहे. Y हा Zचा भाऊ आहे म्हणजे तो Xचा पण भाऊ आहे. S ही Zची मुलगी आहे. S ही कोण आहे, Zची मुलगी आहे. T हा Sचा भाऊ आहे. T हा Sचा भाऊ आहे. T ने Uशी लग्न केलं आहे. T ने Uशी लग्न केलं आहे. Y Sशी कसा संबंधित आहे, जो Y आहे तो Sशी कसा संबंधित आहे. S ही Zची मुलगी आहे. Zचा Y हा भाऊ आहे म्हणजे Y हा Sचा कोण झाला, मामा झाला. ऑप्शन नंबर 1 येणार आहे. त्यानंतर दिलेल्या समीकरणाचा समतोल साधण्यासाठी पर्यायामध्ये दिलेल्या कोणत्या 2 संख्या अंक नव्हे म्हटलेलं आहे, अदलाबदल करणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण 6 आणि 4 यांची अदलाबदल करणार आहोत. 158 - 64 गुणाकारामध्ये 6च्या ठिकाणी 4 घ्या, भागाकारामध्ये 2 बरोबर 4च्या ठिकाणी 6 घ्या, 6 गुणाकारामध्ये 15 आणि भागाकारामध्ये काय 3 येणार आहे. ऑप्शन नंबर 1 घेतलेला आहे आपण या ठिकाणी. 158 वजा 4 आणि 64चा गुणाकार करा, त्याला भागाकारामध्ये 2 करा, किती येणार आहेत 128. या ठिकाणी 3 ने 15ला भाग द्या, भाग जाईल 5चा, 5 सख किती 30 आणि 158 मधून 128 गेले, किती राहिले 30. यानंतर असा पर्याय निवडा जो खालील आकृतीत अंतर्निहित आहे, फिरवणे मान्य नाही म्हटलेला आहे. तर या ठिकाणी अंतर्निहित असणारा पर्याय येणार आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. यानंतर दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल अशी संख्या निवडा म्हटलेला आहे. आता 784 आणि 568 मधला फरक घेतला तर काय येणार आहे, -216 केलेले आहेत. 568 आणि 443 मध्ये -125. यावरून काय लक्षात येतं, हा 6चा घन आहे, हा 5चा घन आहे, निश्चितच इथं 4चा घन येणार आहे म्हणजेच किती करावे लागणार आहेत, -64 करावे लागणार आहेत. या ठिकाणी जर आपण -64 केले 443 मधून तर उत्तर येणार आहे 379. ऑप्शन नंबर 3. एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये LEAF ला EZDK असं लिहिलं जातं आणि प्लॅन्टला SMZKO असं लिहिलं जातं. तर त्याच भाषेमध्ये फ्लॉवर कसा लिहिला जाईल असं म्हटलेलं आहे, तर FLOWER आहे. या ठिकाणी अगोदर -1 करायचं, इथे लिहायचं Q, त्यानंतर F मधून -1 करायचं, E या ठिकाणी लिहायचं, परत E मधून -1 D इथं येणार, त्यानंतर L मधून -1 K या ठिकाणी येणार, परत W मधून इथं येणार V आणि O मधून -1 केल्यानंतर येणार आहे N. म्हणजे अशा पद्धतीचा हा इथं लॉजिक आहे. QDV आणि NKE, QDV बघा आणि NKE ऑप्शन नंबर कितीमध्ये आहे, 3 मध्ये आहे. त्यानंतर
असा पर्याय निवडा जो 5व्या संख्येशी संबंधित आहे. त्याच प्रकारे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी संबंधित आहे आणि चौथी संख्या तिसऱ्या संख्येशी संबंधित आहे. आता या ठिकाणी 11 गुणाकारामध्ये 4 अधिक 2 केला तर 46, 7 गुणाकारामध्ये अधिक 4 केला तर 30 येणार आहे. आपण काय करू, 12 गुणाकारामध्ये 4, 12 चोक 48 प्लस 2 केला तर किती येणार आहे, 50. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ABCDE 5 व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेमध्ये बसलेल्या आहेत. 1 2 3 4 आणि 5 या सरळ रेषेत बसलेल्या आहेत. ACच्या डावीकडे शेजारी बसलेला आहे. A आणि E मध्ये फक्त C बसतो. A हा Cच्या डावीकडे म्हटलेला आहे. मी इथं A घेतलं, हा Cच्या डावीकडे शेजारी बसलेला आहे. A आणि E मध्ये फक्त C बसतो म्हणजे C इथे येणार. B Eच्या उजवीकडे बसला आहे म्हणजे B इथे येणार आणि D हा Bच्या उजवीकडे म्हणजे D इथे येणार. ओळीच्या अगदी डाव्या टोकाला कोण बसलेला आहे, तर A बसलेला आहे. दिलेल्या आकृतीचे योग्य असे आरशातील प्रतिमा निवडा जेव्हा आरशाला यमेनवर ठेवले जाईल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे, एकाच अक्षराहून या ठिकाणी उत्तर येऊ शकतं. आर इथं असं दिलेलं आहे म्हणजे ते आर या पद्धतीने येणार आहे. ऑप्शन नंबर तुम्ही 2 3 4 मध्ये बघितला तर अशा प्रकारचं आर दिलेलं आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 5 सुरुवातीला दिलेला आहे म्हणजे 5 नंबरचा जो शब्द आहे तो सुरुवातीला येणार आहे. हा कट झाला, चेक करण्याची गरज नाही आहे कारण प्रत्येक ऑप्शनमध्ये 5 सुरुवातीला आहे. त्यानंतर ड्रामा झालं, इथं दिलेलं आहे DREAM, DRO आणि DRO म्हणजे DRE सुरुवातीला येणार. 5 नंतर काय येणार आहे, 1 येणार आहे. 5 आणि 1 कुठल्या ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. मग पूर्ण चेक करण्याची गरज आहे का, अजिबात नाही. 5 आणि 1 दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. 2 नंबरला टिक करा आणि पुढचा प्रश्न सोडवायला घ्या. जेव्हा 5 1 2 ऑप्शनमध्ये सेम असेल तेव्हाच तिसऱ्या वर्डकडे जा. मी ज्या या ट्रिक सांगत आहे त्या लक्षात ठेवा, यामुळे तुमचा पेपर लवकरात लवकर सॉल्व्ह होणार आहे. खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल करावी लागेल असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी आपण सोडूया. 72 वजा 36 भागाकारामध्ये 4, जिथं गुणाकार आहे तिथं मी भागाकार घेतलेला आहे. त्यानंतर जिथं भागाकार आहे तिथं मी काय घेणार आहे, गुणाकार घेणार आहे. अधिक 24 बरोबर काय 42. 72 आता इथं 4ने जर 36ला भाग दिला तर भाग जाईल 9चा. 9 गुणाकारामध्ये 6 हे किती येणार, 54 येणार. अधिक हे 24. आता 72 मधून 54 गेले, किती राहणार या ठिकाणी शिल्लक, 18 राहणार. 18 अधिक 24 किती येणार आहेत, 42 येणार आहेत. म्हणजेच भागाकार आणि गुणाकार या 2 चिन्हांची आपण अदलाबदल केलेली आहे, जी आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. यानंतर 3 विधाने 2 निष्कर्षामागे आहेत. विधाने जरी सामान्यतः ज्ञात तथ्यांशी विसंगत वाटत असले तरी सत्य म्हणून स्वीकारा. कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या बरोबर आहे ते ठरवा म्हटलेलं आहे. काही ट्रेन बस आहेत, काही ज्या ट्रेन आहेत त्या काय आहेत, बस आहेत. कोणतीही बस कार नाही, कोणतीही बस ही कार नाही म्हणजे कार अलग येणार आहे या ठिकाणी. त्यानंतर काही कार या बाईक आहेत, काही कार या काय आहेत, बाईक आहेत म्हणजे हे अशा पद्धतीने येणार. आता या ठिकाणी कार आणि बसचा संबंध नाही, कार आणि ट्रेनचा असू शकतो पण निष्कर्षामध्ये पण शक्यता आलेली पाहिजे. जर शक्यताची निष्कर्ष दिलेले असतील तरच ते चेक करा, नाहीतर करू नका. काही बाईक कार आहेत असं म्हटलेलं आहे. काही बाईक या कार आहेत, काही बाईक या कार आहेत का, तर हो आहेत. म्हणजेच निष्कर्ष 1 बरोबर आहे. काही बाईक ट्रेन आहेत, काही बाईक या ट्रेन आहेत, काही बाईक या ट्रेन आहेत. बाईकचा आणि ट्रेनचा संबंध दिसून येत आहे का, तर नाही. म्हणजेच फक्त निष्कर्ष 1 अनुसरण करतो.
यानंतर दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षरसमूह येईल आणि मालिका पूर्ण करेल म्हटलेलं आहे. या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलात तर ए नंतर डी आहे, म्हणजे +3 केलेलं आहे. डी मध्ये +3 करा, काय येणार आहे? जी येणार आहे सुरुवातीला. जी 1 आणि 2 मध्ये दिसत नाही, 3 आणि 4 मध्ये दिसत आहे. आता बी नंतर ई दिलेला आहे, म्हणजे काय? +3 केलेलं आहे. ई मध्ये +3 करा, एच येणार आहे. जी एच के सेम आहे. चौथ्या अक्षरावरून अल्फाबेटवरून आपलं उत्तर निघू शकतं. जी नंतर इथं जे दिलेलं आहे, म्हणजेच +3 केलेले आहेत. जे मध्ये +3 करा, के एल आणि यम येणार आहे. म्हणजे जी एच शेवटी काय येणार आहे? यम. जी एच एम. बघा आता 3 नंबरचा शब्द अक्षर आपल्याला बघावं लागेल, कारण पहिलं चौथं आणि पहिलं दुसरं सेम दिलेलं आहे. तिसऱ्यावरून उत्तर निघू शकतं. डी नंतर जी +3 प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. जी मध्ये +3 करा, काय येणार? एच आय आणि जे, म्हणजे GHJM. ऑप्शन नंबर 3. आता मला काही जण सांगतात की मॅडम हिंट सांगा, तर हिंट ह्यामध्ये अशीच आहे की जेव्हा सुरुवातीला जी येणार आहे आपणास समजलं, तर जी फक्त 3 आणि 4 मध्ये आहे. इथं GHM, इथं GHM आहे. कुठला अल्फाबेट अलग आहे ते शोधा आणि त्याच्यानुसारच उत्तर काढा. जसं की आता मी GH आणि M हे तिन्ही तुम्हाला सांगितलं, तुम्ही पेपरमध्ये डायरेक्ट जेचाच शोध लावायचा आहे की +3 केल्यानंतर काय येणार आहे. आणि हीच तो फॉर्म्युला आहे, हीच ती ट्रिक आहे लवकर उत्तर काढण्याची. आणि हे तुमचं फक्त निरीक्षणामुळं होणार आहे. त्यासाठी तुमचं निरीक्षण अतिशय चांगलं बारकाईनं असायला हवं. दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. प्रतिरोध ओहम, तर ऊर्जाचा संबंध जूल. एकाच फाशाच्या 3 वेगवेगळ्या पोझिशन्स दाखवल्या आहेत. 3 दाखवणाऱ्या चेहऱ्याच्या विरुद्ध चेहऱ्यावर उपस्थित असलेली संख्या शोधा म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी जे 3च्या सोबत आहेत ते 3च्या विरोधात येणार नाही आहेत. मग 3च्या सोबत काय काय आहेत? 4 आहे, 2 आहे, इथं 3 आहे, 5 आहे, 2 आणि 1 आहे. काय नाही? तर 6 नाही, म्हणजे 6 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल असं म्हटलेलं आहे. निरीक्षण करा. 8 दुणे 16 अधिक 1, 17 दुणे 34 अधिक 2, म्हणजे गुणाकारामध्ये 2 अधिक 1, दुप्पट +1 दुप्पट +2, आता दुप्पट +3 करावे लागतील. 36 गुणाकारामध्ये 2, 36ची दुप्पट किती येणार आहे? 72, 72 +3 किती येणार? 75, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न सोपे आहेत, त्यामुळे मी अतिशय फास्टमध्ये घेतलेले आहेत. 6 विद्यार्थी टेबलाच्या मध्यभागी तोंड करून गोलाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. प्रश्न याच्यावरती वारंवार विचारले जात आहेत. कालच्याही पेपरमध्ये 2 प्रश्न होते यावरती, त्याच्यामुळं हे प्रश्न नीट आणि व्यवस्थित आणि काळजीपूर्वक सोडवायला शिका. F हा Aच्या शेजारी लगेच आहे. D Eच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे. B हा Eच्या शेजारी आहे आणि Cच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता डायग्राम काढत असताना काय दिलेलं आहे की F हा Aच्या लगेच शेजारी आहे. F जो आहे तो Aच्या लगेच शेजारी आहे आणि D Eच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. वाचत असताना इथं उजवीकडं आहे आणि मी डावीकडं वाचलं, तर काळजीपूर्वक वाचा, माझ्यासारखं करू नका पेपरमध्ये. D Eच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. D जो आहे तो Eच्या, समजा मी या ठिकाणी Eला घेतलं, मग D कुठे येणार? इथे येणार, कारण D हा Eच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. B हा Eच्या शेजारी आहे. B जो आहे तो Eच्या शेजारी आहे. B इथे घेतला आम्ही. त्यानंतर Cच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. B जो आहे तो Cच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, C इथे येणार. F Aच्या लगेच शेजारी आहे. मग F आणि A कुठे येणार आहेत माहिती आहे का? तर नाही. B हा Eच्या लगेच शेजारी आणि Cच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर. त्यानंतर F Dच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. F जो आहे तो Dच्या उजवीकडे, Dची ही उजवी बाजू,
एफ इथे येणार आहे डीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, ए हा ईच्या पुढे लगेच नाही म्हटलेला आहे आणि एफ हा एचा लगेच शेजारी आहे असं म्हटलेलं आहे. तर यानुसार आपण कंडिशन्स पूर्ण करू शकत नाही. आपण डायग्राम काढूया. 6 व्यक्ती बसलेले आहेत. एफ एच्या शेजारी लगेच आहे म्हणजे एफ आणि ए जवळजवळ यावे लागणार आहेत. एफ एच्या शेजारी लगेच आहे. वाक्य एफला कुठं बसवायचं, एला कुठं बसवायचं माहिती नाही, थोड्या काळासाठी स्किप करा. डी ईच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, मी ई या ठिकाणी घेतलेला आहे. डी हा ईच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. बी हा ईच्या शेजारी आहे, बीला मी या ठिकाणी घेतलं. बी हा ईच्या शेजारी आणि सीच्या उजवीकडे, सी इथं घेऊ शकते मी, कारण मी जर बी या ठिकाणी घेतला तर सी इथं घ्यावा लागेल आणि सीची ही डावी बाजू होईल. मग सीच्या उजवीकडे बी दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणून बी इथं घेतला आणि सी इथं घेतला. आता आपण कंडिशन्सनुसार प्रत्येक व्यक्तीला बसवू शकतो. बी हा ईच्या शेजारी आहे आणि सीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे. एफ डीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर, डी इथं आहे, डीची ही उजवी बाजू. एफ डीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. ए ईच्या लगेच पुढे नाही, ए ईच्या लगेच पुढे नाही, एकच जागा शिल्लक आहे, ए इथं येणार आहे. काय विचारलेलं आहे, डी आणि ई दरम्यान कोण आहे. डी आणि ई दरम्यान कोण बसलेला आहे, तर बी बसलेला आहे. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. जेव्हा पूर्ण अटी शर्तीसहित आपण प्रत्येक व्यक्तीला बसवतो तेव्हाच आपली डायग्राम बरोबर येते. तेव्हा कधीही काढत असताना जर जास्त कन्फ्यूज होत असेल तर 2 डायग्राम काढा, इथं एक आणि इथं एक, 2 कंडिशन्सनुसार व्यक्ती बसवा, तुमची डायग्राम येईल आणि जास्त वेळ लागणार नाही. जसं की इथं बी कुठं बसवायचं, सी कुठं बसवायचं हे निश्चित होत नव्हतं, त्यासाठी 2 डायग्राम कधी कधी काढाव्या लागतात. पण पेपरला सोपे प्रश्न येत आहेत, एवढे अवघड प्रश्न पण जास्त येत नाहीत. आता बॉडमॉसवरील प्रश्न आहे. 60 भागाकारामध्ये 5, गुणाकारामध्ये 9, छेदस्थानी 8, ऑफ म्हणजे इथं गुणाकार असणार आहे. 4 छेदस्थानी 3, भागाकार 3 छेदस्थानी 4, ऑफ म्हणजे इथं गुणाकार असणार आहे. अगोदर कंस सोडवूया. 9 छेदस्थानी 8, गुणाकारामध्ये 4 छेदस्थानी 3, भागाकारामध्ये 3 छेदस्थानी 4 आणि गुणाकारामध्ये 2 छेदस्थानी 3. हे 3 कॅन्सल झाले. इथं परत 2 ने भाग द्या, इथे 2 येईल. 4 4 2 8, 3 3 त्रिक 9. इथं काय शिल्लक राहिलं, 3 छेदस्थानी 2. भागाकाराचं उलटून गुणाकार करा, वर येणार 2 छेदस्थानी 1. आता इथं 60 भागाकारामध्ये 5 होतं, याला आपण या पद्धतीने लिहू शकतो. हा कंस अगोदर सोडवून घ्या. 3 दुणे 6 आणि बे 1 बे. 60 गुणाकारामध्ये 1 छेदस्थानी 5, गुणाकारामध्ये 6 छेदस्थानी 2 आहे या ठिकाणी. आता 5 ने जर 60ला भाग दिला तर 12 पंचे 60, 12 येणार. 2 ने 12ला भाग दिला तर 6 आणि 6 गुणाकारामध्ये 6 काय येणार, 36. ऑप्शन नंबर 4. यानंतर यसचा घन, यस वर्ग टी आणि यस टीचा वर्गचे चौथे प्रमाण काढा म्हटलेलं आहे. तर हे चौथे प्रमाण काढत असताना यसचा घन दिलेला आहे, छेदस्थानी यस वर्ग टी बरोबर यस टीचा वर्ग, छेदस्थानी काही नाही म्हणजे त्या ठिकाणी एक्स घेऊया कारण चौथे प्रमाण काढायचं आहे. यांचा तिरपा गुणाकार करा. त्या ठिकाणी यसचा घन गुणाकारामध्ये काय येणार, एक्स बरोबर हा यस टीचा वर्ग, यस वर्ग टी आणि छेदस्थानी यस घन आणि हे यस वर्ग आणि एक यस घन येणार आहे म्हणजे यस घन कॅन्सल होऊन जाईल. टी वर्ग आणि टी शिल्लक राहील. काय उत्तर येणार, टी घन येणार. त्यानंतर दुपारी 12 वाजता एकाच वेळी 3.6 किलोमीटरच्या वर्तुळाकार मार्गावर 2 गाड्या फिरू लागतात. ते एकाच बिंदूपासून सुरू करतात आणि एकाच दिशेने जातात. त्यांचा वेग अनुक्रमे 72 किलोमीटर प्रति तास आणि 90 किलोमीटर प्रति तास आहे. गाड्या पुन्हा कधी भेटतील असं म्हटलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना 3.6 किलोमीटर आहे, त्याला मीटरमध्ये करून घ्या म्हणजे 3600 येणार. छेदस्थानी 72 किलोमीटर प्रति तास आणि 90 किलोमीटर प्रति तास यांची वजाबाकी करा कारण त्या एकाच दिशेने जात आहेत. मग किती येणार या ठिकाणी, 18 किलोमीटरमध्ये आहे. इथं दिलेलं आहे कधी भेटतील, 12 वाजून 3 मिनिटे, 12 वाजून 12 मिनिटे, गेला 18 छेदस्थानी 5 करा. आता हे सोडवत असताना 18 झाले कॅन्सल. या ठिकाणी मग किती, 5 ने भाग द्या, 5 7 35, 1 उरलं, 5 दुणे 10, 720 हे आलेले आहेत सेकंद. छेदस्थानी 60 करा, मिनिटामध्ये रूपांतर होईल म्हणजेच 12 मिनिट, 12 वाजून 12 मिनिट. ऑप्शन नंबर 2.
यानंतर सुमन आणि अरुण मिळून 96 दिवसामध्ये, अरुण आणि राहुल मिळून 48 दिवसामध्ये आणि राहुल आणि सुमन मिळून तेच काम 80 दिवसात पूर्ण करू शकतात. तर राहुल, सुमन आणि अरुण मिळून तेच काम अंदाजे किती दिवसामध्ये? अंदाजे म्हटलेलं आहे म्हणजे पॉईंटमध्ये उत्तर येणार आहे. इथं सुमन आणि अरुण 96, राहुल आणि अरुण किती 48, राहुल आणि सुमन किती 80, यांचा लसावी घेतला तर 960 येईल. या ठिकाणी हे दोघे मिळून एका दिवसात 10, या ठिकाणी दोघे मिळून एका दिवसात 20 आणि या ठिकाणी किती येणार 12. टोटल किती आहे 960. छेदस्थानी किती यांची बेरीज करा 42. गुणाकारामध्ये 2, गुणाकारामध्ये 2 का केलं? कारण हे दोघं मिळून काम करत आहेत. हे सॉल्व केल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर पॉईंटमध्ये जाईल आणि उत्तर येईल 46 दिवस, ऑप्शन नंबर 1. यानंतर एक जो दुकानदार आहे तो दुकानदार 200 प्रति लिटर तेल विकतो, ज्याने ते रुपये 160 प्रति लिटरने विकत घेतले होते, पण तो विक्री करत असताना 1 लिटरऐवजी फक्त 800 मिली तेल देतो, तर नफ्याची वास्तविक टक्केवारी किती असं म्हटलेलं आहे. तर 200 प्रति लिटरने तेल विकत आहे तो आणि 160 प्रति लिटरने त्याने विकत घेतलं होतं, म्हणजे खरेदी किंमत किती आली 160. 200 प्रति लिटरने विकत आहे, 1 लिटरऐवजी फक्त 800 मिली, 1000 ऐवजी किती फक्त 800 मिली. आता या ठिकाणी सॉल्व करा. हा 0 आणि हा 0, हे 2 0 या ठिकाणी कटले. परत इथं भाग द्या, 2 ने भाग देऊ शकतो आपण. 2 चोक 8 आणि 2 पंचे 10. त्यानंतर इथं परत देऊ शकतो 4, 4 पंचे 20. शिल्लक किती राहिलं वर राहिलं 25. छेदस्थानी किती 16. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 9चा फरक आहे. ही खरेदी किंमत छेदस्थानी 9 छेदस्थानी 16, गुणाकारामध्ये किती 100. 900 छेदस्थानी 16 केला तर उत्तर येणार आहे 56.25. यानंतर पुढील प्रश्न, 500 मीटर शर्यतीत पी 2 किलोमीटर प्रति तास वेगाने धावतो. पी हा क्यूला 20 मीटरची प्रारंभिक आघाडी देतो आणि तरीही त्याला 60 सेकंदची विश्रांती देतो, तर क्यूचा वेग किती? तर समजा या ठिकाणी 500 मीटर ही पूर्ण शर्यत आहे, एकूण अंतर 500 मीटर आहे. पी हा क्यूला 20 मीटर प्रारंभिक आघाडी देतो. इथे येणार पी, इथे येणार क्यू. प्रारंभिक आघाडी देतो म्हणजे इथे 20 मीटर येणार. 500 मधून जर 20 गेले तर शिल्लक किती राहणार आहेत 480. म्हणजे पी आघाडी देतो आणि तरीही त्याला 60 सेकंदाची विश्रांती देतो, म्हणजे क्यूला 60 मिनिट जास्त लागणार आहेत पीपेक्षा. तर क्यूचा वेग शोधा म्हटलेला आहे. वेग काढण्यासाठी सूत्र आहे आपल्याकडे अंतर भागिले वेग. मग पीचा आपण सुरुवातीला काढूया. एकूण अंतर 500 आहे, 2 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो पी. गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5 करा, कारण प्रति तास किलोमीटर वेगानं म्हटलेलं आहे आणि उत्तर देताना दिलेलं आहे किलोमीटर प्रति आवर सेकंद. आता हे जर तुम्ही सॉल्व केलात तर 92 18 5 हे 100 येणार, म्हणजे ह्याला 900 सेकंद लागणार आहेत. कुणाला पीला लागणार आहेत 900 सेकंद. आता आपण क्यूचा वेळ काढूया. क्यूला तर 60 सेकंद जास्त लागतात, म्हणजे 900 आणि 900 प्लस 60 केलं तर किती येणार आहे 960 येणार आहेत. मग क्यूचा वेळ काढूया 480, कारण 20 अगोदरच पार केलेलं होतं. हे 960 आणि गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5. हे सोडवलात तर इथे येणार आहे 9 छेदस्थानी 5. 9 छेदस्थानी 5 म्हणजेच किती 1.8 किलोमीटर पर आवर. ऑप्शन नंबर किती आहे 1 आहे. यानंतर पुढील प्रश्न, 5x वर्ग आणि 3xy चे तिसरे प्रमाण शोधा. सोपा आहे, जरी x आणि y दिलेला असलं तरी घाबरून जायची काही शक्यता नाही. 5x वर्ग 3xy बरोबर 3xy छेदस्थानी x घ्या, कारण तिसरं प्रमाणपद काढण्यासाठी सांगितलेलं आहे. इथं काय येणार हा 5xचा घन येणार बरोबर 3xy, गुणाकारामध्ये 3xy आणि छेदस्थानी 5x इकडे घ्या भागाकारामध्ये. इथं 3 होतं, इथं 3 होतं, हे 9 येणार. हा x घन होता, इथं x आणि इथे x वर्ग राहिला, म्हणजेच
एक्स एक्स कॅन्सल झालं. इथं वर काय राहिलं, वाय वर्ग, 9y वर्ग आणि छेदस्थानी 5. वर येणार आहेत 2000, 20 गुणाकारामध्ये 100 आहेत. 0 0 कॅन्सल. 8ने भाग दिला तर 8 दुने 16, उरले 4, 8 पंचे 40 म्हणजे किती येणार आहेत, 25%. ऑप्शन नंबर 4. यानंतर मनोज म्युच्युअल फंडामध्ये रुपये 57,695 गुंतवतो, जी त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या 11% आहे. तर त्याचे मासिक उत्पन्न किती म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी किती गुंतवतो माहीत नाही, मासिक उत्पन्न एक्स घेऊया. गुंतवतो 57,695 आणि मासिक उत्पन्न माहिती नाही म्हणून आपण एक्स घेतलं. 11% आहे उत्पन्नाच्या म्हणून हे 100 घेतलं. बरोबर किती, 57,695. आता 57,695 गुणाकारामध्ये 100, छेदस्थानी 11, गुणाकारामध्ये 12 करा कारण मासिक उत्पन्न विचारलेलं आहे म्हणून 12 करा. आता याचं उत्तर येणार आहे सॉल्व केल्यानंतर 43,708.33. त्यानंतर 10 लोकांच्या गटात जेव्हा एका व्यक्तीची जागा एका नवीन व्यक्ती सामील होतो, वजन 20 किलो असते, तेव्हा त्याचे सरासरी वजन 7.9 किलोनं वाढते. नवीन व्यक्तीचे वजन किती. काहीही करायचं नाही. या ठिकाणी 20 किलो असतं म्हटलेलं आहे. 20 किलो असतं तेव्हा वजन 7.9 किलोनं वाढतं. लोक किती होते, 10, वाढतं किती, 7.9 किलोनं. यांचा गुणाकार केला तर किती येणार आहे, 79. फक्त हे 79 या 20मध्ये प्लस करा. उत्तर किती येणार आहे, 99 किलो. ऑप्शन नंबर 2. यानंतर जर 9 लोक एखादे काम 18 दिवसात करू शकतात, तर दुप्पट कार्यक्षमता असलेले 18 लोक तेच काम किती दिवसात करू शकतात. 9 लोक किती दिवसात, 18 दिवसात. दुप्पट कार्यक्षमता असलेले म्हणजे 18 लोक किती दिवसामध्ये म्हटलेलं आहे. कार्यक्षमता किती आहे, दुप्पट आहे त्यांची. 18 कॅन्सल झाले. शिल्लक किती राहिले, 9 छेदस्थानी 2 दिवस. यानंतर एका फलंदाजाने 2 चौकार आणि 6 षटकारासह 96 धावा केल्या. तो विकेटच्या दरम्यान धावताना त्याचे एकूण स्कोअरपैकी किती टक्के धावा बनवल्या म्हटलेलं आहे. 2 चौकार म्हणजे 2 गुणाकारामध्ये 4 किती येणार, 8. 6 षटकार म्हणजे 6 गुणाकारामध्ये 6 किती येणार, 36. यांची बेरीज केली तर किती येणार आहे, 44. 96 धावा केलेलं म्हटलेलं आहे. 96 वजा हे 44 वजा करा, किती येणार आहेत, 52. एकूण किती होते, 96. वरी वजा केलेली किंमत लिहा 52, गुणाकारामध्ये 100 करा. हे सॉल्व केलं तर प्रश्नाचं उत्तर येणार आहे 54.16%. ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न, वर्षाच्या सुरुवातीला घराच्या किमतीच्या तुलनेत 10% दराने घराचे जे मूल्यांकन आहे ते कमी होते. जर घराची सध्याची किंमत रुपये 40 लाख असेल तर ती 3 वर्षांनी घराची किंमत किती असेल असं म्हटलेलं आहे. तर सोपं आहे अतिशय. हे 40 लाख लिहून घ्या. 10% दराने घसरते म्हटलेलं आहे म्हणजेच 90 छेदस्थानी 100, 90 छेदस्थानी 100, गुणाकारामध्ये 90 छेदस्थानी 100. काय नाही, हे 6 शून्य कटून जाणार आहेत, हे सर्व शून्य कटून जाणार आहेत. इथं राहणार 4. 9चा घन तुम्हाला माहिती असायला हवा, 729. हे वरचे 3 शून्य आणि यांचा गुणाकार केला तर उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1. यानंतर पुढील प्रश्न, जो 14 नंबरचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. 15 नंबरचा प्रश्न हाही होमवर्क आहे. सोडवा, कमेंटमध्ये आन्सर मला कळवा. यानंतर खेळण्याची चिन्हांकित जी किंमत आहे ती रुपये 1600 आहे. दुकानदाराने 10% सूट दिली आणि मग 10% रोख सूट दिली तर खेळण्याची विक्री किंमत किती. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न पाहायला मिळतो. 10% सूट दिली म्हणजे 90, परत 10% रोख सूट दिली म्हणजे 90. छेदस्थानी किती येणार, 100 येणार. एकूण किती आहेत, 1600 आहेत म्हणजे हे गुणाकारामध्ये 1600. हे सॉल्व केला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 1296. यानंतर पुढील प्रश्न, राम, श्याम आणि मोहन यांच्या वजनाचे गुणोत्तर अनुक्रमे 7, 8, 5 आहे. राम, श्याम आणि मोहन यांचे सरासरी वजन 80 किलो आहे. तर राम आणि श्याम यांचे सरासरी वजन किती आहे. आता राम
राम, श्याम आणि मोहन. 7x, 8x आणि 5x. बरोबर एकूण किती? सरासरी 80. सरासरी 80 तिघाचा आहे. 3 गुणाकारामध्ये 80 करावे लागणार या ठिकाणी. किती येणार आहे? 240. यांची बेरीज करा. किती येणार आहेत? 20x. म्हणजे एक्सची किंमत किती येणार आहे? 12. 240ला 20ने भाग द्या, 12 येतील. काय म्हटलेलं आहे की राम आणि श्याम यांचं सरासरी वजन. राम आणि श्याम. मग 12 किंमत आलेली आहे. 7xला गुणा, 12 7 84 येणार. त्यानंतर श्यामचं किती आहे? 8x. 12 8 किती? 96. छेदस्थानी 2 येणार 180 छेदस्थानी 2 बरोबर 90 किलो. ऑप्शन नंबर 2. अतिशय सोपा प्रश्न आहे. यानंतर 6 मीटर त्रिज्येचा जो एक गोल आहे तो 2 समान भागामध्ये कापला जातो. तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या अर्धगोलाचे घनफळ काढा. याचं सूत्र आहे 2 छेदस्थानी 3 पाय r चा घन. 2 छेदस्थानी 3 गुणाकारामध्ये 22 छेदस्थानी 7. 6 मीटर त्रिज्या म्हटलेला आहे. 6 गुणाकारामध्ये 6 गुणाकारामध्ये 6. हे सॉल्व केलं तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 452.57. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क आहे किंवा हा सोडवून दाखवते तुम्हाला इथं मी. तर हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं आहे? एक भरीव शंकूला 30 पैसे प्रति सेंटीमीटर दराने किंमत 660 म्हणलेला आहे. किंमत किती दिलेली आहे? 660. छेदस्थानी 30 पैसे प्रति सेंटीमीटरच्या दरानं म्हटलेलं आहे. गुणाकारामध्ये 100 करा. हा 0 आणि हा 0 कॅन्सल झाला. वरी किती आले? 6600. छेदस्थानी 3 किंमत किती येणार आहे? 2200. मग या ठिकाणी इथं सूत्र वापरायचं आहे. सूत्र कोणतं आहे की ही किंमत लक्षात ठेवा कारण मला इथं लिहिता येत नाही जास्त. तर पाय r छेदस्थानी r प्लस जी उंची दिलेली आहे ती उंची h आणि बरोबर एकूण आपलं किती आलं होतं? 2200. आता पायची किंमत 22 छेदस्थानी 7 घ्या. त्रिज्या काढायची आहे. r छेदस्थानी h किती दिलेला आहे? 15 बरोबर किती? 2200. आता 2200 गुणाकारामध्ये हे 7 छेदस्थानी 22. इकडं r प्लस h शिल्लक राहणार. 22ने या 2200ला भाग दिला तर 100 गुणाकारामध्ये 7 केला तर 700 येणार आहे. मग आता बाय ऑप्शन जायचं. आरची किंमत बाय ऑप्शन घ्या कारण 700 यावं लागणार आहे पूर्ण किंमत इथं. 20 जर आपण आरची किंमत घेतलात इथं 20 आणि हे 20 अधिक 15 हे किती येणार? 35 गुणाकारामध्ये 20 तर किती येणार आहेत? 700 म्हणजेच 20 सेंटीमीटर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर 20 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी आहे. आपण पाहूया हिंदी विषयाचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे निम्नलिखित में से शुद्ध वाक्य क्या है? मित्रांनो प्रत्येक पेपरमध्ये शुद्ध अशुद्ध वाक्यावरती 2-2 प्रश्न येत आहेत त्यामुळे याची तयारी चांगली ठेवा. कई खिड़की वहाँ जमा हो गए. कई खिलाडी वहाँ जमा हो गए. और कहीं इथे खिडकी दिलेला आहे 3 नंबरचं कॅन्सल. कई खिलाडी वहाँ जम हो गए. असं बारकाईनं पहा जेणेकरून तुम्हाला इथं काय चूक आहे ते दिसून येईल लगेच. कई खिलाडी वह जमा हो गए. कई खिलाडी वहाँ जमा हो गए. ऑप्शन नंबर 2 उत्तर बरोबर असणार आहे. निम्नलिखित विकल्पों में से कान भरना मुहावरे का अर्थ क्या है? तो बुराई करना. निम्नलिखित विकल्पों में से किस एक वाक्य में विशेषण का उचित प्रयोग किया गया है? उसका घोड़ा सुंदर है. सुंदर विशेषण है, यहाँ पर उचित प्रयोग किया गया है. मुहावरेवरती 2 ते 3 प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे तेही अतिशय सोपे हातचे मार्क आहेत, घालवू नका. निम्नलिखित में से कौन सा एक अकर्मक क्रिया का उदाहरण नहीं है कहा है? सीता खाना बनाती है. यह अकर्मक क्रिया का उदाहरण नहीं है क्योंकि ये सकर्मक का उदाहरण है. निम्नलिखित विकल्पों में से ऐसे स्थान का वास जहाँ कोई पता न पा सके. वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द क्या होगा? तो वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द होगा अज्ञातवास. निम्नलिखित विकल्पों में से जिसका एक एक शब्द मिलाता हो वाक्यांश के लिए एक सार्थक शब्द कौन सा है? तो वह शब्द है शब्दशः. जंगल का राजा शेर होता है. वाक्य में प्रयुक्त जंगल शब्द का पर्यायवाची शब्द नहीं है कहा है? तो अयस यह जंगल का पर्यायवाची शब्द नहीं है. कांतार विपिन कानन यह पर्यायवाची शब्द है. निम्नलिखित वाक्य में रेखांकित खंड के स्थान पर प्रयुक्त होने वाले सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए. आपकी घड़ी में कितनी बजे है? तो आपके घड़ी में कितने बजे है यह शुद्ध
सबसे उपयुक्त विकल्प आएगा। निम्नलिखित वाक्य में रेखांकित शब्द का विकल्पों में दिए गए शब्दों में से कौन सा शब्द पर्यायवाची नहीं है? मेरे जीवन का यही एकमात्र लक्ष्य है। तो भवन यह नहीं आएगा यहाँ पर पर्यायवाची। एक दिन के उपवास के बाद मोहन के पेट में डैश डैश कूदने लगे, तो मोहन के पेट में चूहे कूदने लगे। आदि से अंत तक वाक्यांश के लिए एक शब्द क्या होगा? तो उसके लिए शब्द होगा आद्योपांत। निम्नलिखित वाक्य में रेखांकित शब्द के विलोम शब्द का प्रयोग करके रिक्त स्थान की पूर्ति कीजिए। ऊपर से सोने का स्वभाव स्थिर है जबकि वास्तव में वह डैश डैश है, तो वास्तव में वह क्या है? चंचल है। उपकरण के एकार्थी शब्द चयन कर निम्न वाक्य में रिक्त स्थान की पूर्ति कीजिए। आप सारे डैश डैश को एकत्रित कीजिए, तो आप सारे उपादानों को एकत्रित कीजिए। राजपथ से झांकियां वापस लौटी गई, इस गलत वाक्य के बदले सही वाक्य का चयन कीजिए। तो इसका सही वाक्य होगा राजपथ से झांकियां लौट गई। नीचे दिए वाक्य के लिए शुद्ध रूप का चयन विकल्पों में से कीजिए। शुद्ध रूप आएगा उसने चारपाई पर बिछौना बिछा दिया। आगे एक पैराग्राफ है। निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है। दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए। प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। बुद्धिजीवी से तात्पर्य उन व्यक्तियों से है जो डैश डैश का अधिक उपयोग करके जीवन चलाते हैं, तो उसका सही आएगा बुद्धि से है। डैश डैश अर्जित करते हैं, तो क्या अर्जित करते हैं? जीविका अर्जित करते हैं। समाज में मुख्यतः दो प्रकार के व्यक्ति हैं, एक वे जो अपने जीवन में डैश डैश श्रम अधिक करते हैं और दूसरे वे जो शारीरिक श्रम की अपेक्षा डैश डैश बल से काम करते हैं। तो इसके लिए सही शब्द आएगा शारीरिक श्रम अधिक करते हैं और बुद्धि श्रम बल से बुद्धि बल से काम करते हैं। समाज के लिए दोनों की डैश डैश भूमिका है, तो समाज के लिए दोनों की अनिवार्य भूमिका आहे। मित्रांनो, पॅटर्न चेंज झालेला नाही आहे, हिंदीचा पॅटर्न तोच राहिलेला आहे। पर्यायवाची शब्द, विलोम शब्द, शुद्ध शब्द, मुहावरे आणि गाळलेल्या जागा ठिकाणी शब्द भरायचे आहेत, हाच पॅटर्न येत आहे। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आपण आज या ठिकाणी फास्ट बनवलेला आहे कारण अतिशय सोपे प्रश्न होते आणि तुमचा जो वेळ आहे या ठिकाणी महत्त्वाचा आहे। तुम्हाला पेपर पॅटर्न, प्रश्न नवीन नवीन माहिती होणं गरजेचं आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच या व्हिडिओची जी प्रश्नपत्रिकेची जी PDF आहे तिचे टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केली जाईल, त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा।